राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कडिले हे विजयाकडे वाटचाल करतायत। त्यांच्या फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत। खरं बघितलं तर दिवंगत शिवाजी कडिले यांना एक मतरूपी श्रद्धांजली आहे, ती मतदानाच्या रूपाने तुम्ही दिली आहे। कसं बघता, कारण अक्षय कडिले आता म्हणजे शिवाजी कडिले नंतर आता अक्षय कडिले कारभार सांभाळायला कसं बघता? नक्कीच हे इलेक्शन जे आहे हे पूर्णपणे जनतेने ताब्यात घेतलेलं इलेक्शन आहे। ही श्रद्धांजली निश्चितच साहेबांना भेटणार आहे, पण तरी अक्षयदादांना एक नवीन प्रथम एक विधानसभेसाठी खूप मोठा मताधिक्याने आपण अक्षयदादांना विधानसभेत पाठवणार आहोत, जेणेकरून जबाबदारी जी फडणवीस साहेबांनी जी आपल्यावरती जनतेवरती दिलेली आहे की अक्षयदादांना मोठा मताधिक्याने निवडून द्यायची आहे, हा विश्वास आपण त्यांना करून द्यायचा आहे। जे आपल्याला तिकीट दिलं त्या तिकिटाला सार्थ आपण असं मतदान आणि जर तसा आकडा हा आपण अक्षयदादांना म्हणजे कडिले साहेबांना हा समर्पित असेल। नुसतं विजय समर्पित नाही, हा लीडनी अतिशय मोठ्या 1.5 लाखाच्या लीडनी अक्षयदादांना म्हणजे कडिले साहेबांना श्रद्धांजली राहील। जे मोठं मताधिक्य जे आहे ते अक्षय कडिलेंना मिळणार आहे। खरं बघितलं तर आमदार शिवाजी कडिले आणि त्यानंतर झालेला त्यांचं निधन आणि आता अक्षय कडिले उमेदवार, मात्र आता 1 लाखाच्या आसपासच्या मताधिक्याने ते निवडून येतील अशी शक्यता आत्ता वाटते। तुम्हाला काय वाटतं, सगळे मतदार जे आहेत त्यांनी श्रद्धांजली म्हणून ही मतं दिली? वास्तविक पाहता रयतेचा राजा गोरगरिबांचा कैवारी दीनदुबळ्यांचा आधारस्तंभ 17 ऑक्टोबरला काळाच्या पडद्याआड गेला। वास्तविक पाहता तुम्हाला एक सांगू इच्छितो, या इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, पण कडिले साहेबांना इथं काही समाजकंटकाच्या मार्फत इलेक्शन लादलं गेलं आणि अक्षयदादाला ह्या इलेक्शनमध्ये उभं राहायला वेळ आली। पण मी सांगू इच्छितो, आज स्वर्गामध्ये कडिले साहेब जर असते तर तो आनंद वेगळा असता, पण आज कडिले साहेब हे पाहिलं नाही। पण मी सांगू इच्छितो, कडिले साहेबांना स्वर्गात समजलं माझा अक्षय हा 1.5 लाख मतांनी निवडून आलेला आहे। कारण नामदार साहेबांनी सुद्धा सुजयदादा पुत्र मानला आणि अक्षयदादाला सुद्धा पुत्र मानलं, मोनिकाताईंनी सुद्धा भाऊ मानला, पंकजाताईंनी सुद्धा भाऊ मानला, संग्राम भाईंनी सुद्धा इलेक्शन ताब्यात घेतलं, डॉक्टर सुजय विखे टायगर अभि जिंदा या पद्धतीनं ते वागले आणि या तालुक्यामध्ये अक्षयदादांना 1 ते 1.5 लाख मतांनी विजय केलं। हीच खरं शिवाजीराव कडिलेंना भावपूर्ण श्रद्धांजली मतदारांनी अर्पण केली आणि अक्षयदादांना विधान भवनेस एक कमी वयाचा एक होतकरू आमदार नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघात पाठवण्याचं श्रेय या मतदारांनी घेतलं। त्यांचे मी आपले आभार मानतो आणि अक्षयदादाला वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। जय श्रीराम। म्हणजे आपण बघितलं तर शिवाजी कडिलेंनंतर एक पोकळी निर्माण झाली होती, मात्र आज जे मतदार आहेत ते त्यांनी जागरूकता दाखवली आणि लाखोच्या मताधिक्यानं आता अक्षय कडिलेंना निवडून येताना आपण बघतो। एकतर भारतीय जनता पार्टीने आपल्या फडणवीस साहेबांनी अक्षयदादांवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तडा न जाऊन देता एक सर्वसामान्य जनतेने हे इलेक्शन हातात घेऊन आणि कडिले साहेबांना श्रद्धांजली म्हणून हे इलेक्शन स्वतः जनतेने ताब्यात घेऊन अक्षयदादांना भरघोस मताने विजय करायचं ठरवलेलं होतं। या ठिकाणी कोणी उमेदवार असता तरी हीच पद्धत झाली असती, म्हणून आज या ठिकाणी अक्षयदादा हे 1.25 लाखाच्या फरकाने विजय होतील असा सर्व राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने विश्वास व्यक्त करतो आणि अक्षयदादांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। एकंदरीत बघितलं तर आणखीन काही मतदार आहेत आणि 1 मिनिट, तुम्हाला विजय मिळतोय कसं बघता विजयाकडे? फक्त विजयाकडे विजय निश्चित आहे। 1.5 लाखांनी मताधिकांनी अक्षय कडिले निवडून येतील हे सगळं जनतेला माहीत आहे। तुम्हाला काय वाटतं, कारण अक्षय कडिले जे आहेत त्यांनी आवाहन केलंय की जल्लोष करू नका किंवा फटाक्यांची आतषबाजी करू नका, त्यामुळे तुम्ही साध्या पद्धतीने हा जल्लोष जो आहे तो साजरा करतायत। कशी श्रद्धांजली आज शिवाजी कडिलेंना सगळे मतदार किंवा त्यांचे समर्थक वाहताना दिसत आहेत? नक्कीच साहेब, आज जे अक्षयदादांनी आवाहन केलं की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष करायचा नाही, फटाकेबाजी आतषबाजी करायची नाही, तर नक्कीच हाच संदेश आज अक्षयदादांचा आज तमाम आमच्या सगळ्या मतदारांना आहे आणि म्हणून आज हा अक्षयदादांनी सांगितल्याप्रमाणे कुठं मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार नाही, परंतु नक्की हीच खरी श्रद्धांजली आदरणीय कडिले साहेबाला असेल आणि नक्कीच या राहुरी नगर पाथर्डी तमाम मायबाप जनतेंना मी धन्यवाद देईन। अगदी त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन अक्षयदादांना आज विधानसभेमध्ये पाठवण्याची संधी निर्माण करून दिली आणि हे सगळे श्रेय जे असेल हे राहुरी नगर पाथर्डीच्या तमाम मायबाप जनतेला आहे असं मी सांगू शकतो। एकंदरीत बघितलं तर एकीकडे विजयाचा आनंद आहे तर दुसरीकडे जे
दिवंगत आमदार आहेत शिवाजी कडिले यांना हा विजय समर्पित असल्याचं कार्यकर्त्यांची भावना आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.